मग आपण त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे की हा जो बोलला तो खरा आहे का. खरं असेल तर आपण दुरुस्ती करू. जसं आपण नंतर संध्याकाळी आंघोळ करतो, आंघोळ केल्यावर आपण नीट पाहत असतो कुठं काही रंग अजून लागलाय का. लागला असेल तर ते स्वच्छ करतो नीट, कारण सर्व रंग निघून जायला पाहिजे. त्याच प्रकारे लोकांचे जे बोलणे आहे ते ऐकून घेतल्यावर आपण जे काही खरं आहे, जे काही आपल्या मनाला लागलेलं आहे, ज्यांचं बोलणं आपल्या मनाला खरंच लागलेलं आहे, मग जे लागलंय ते खरंच असणार, त्याचं बोलणं खरंच आहे म्हणून तर लागलं असेल आपल्याला, मग ते आपण स्वच्छ करायला पाहिजे. एक बाहेरचं शरीर आहे जे आंघोळीनं स्वच्छ होतं, एक अंतर्मन आहे जे ध्यान, मेडिटेशन, माइंड कंट्रोल ह्याच्याने स्वच्छ होतं. स्वच्छ करायला पाहिजे. मग स्वच्छ झालं की परत आपण फ्रेश होतो. मग असं करता करता आपल्या मनातलं जे कलश आहे, जी घाण आहे, ती पूर्णपणे धुतली जाते, पूर्णपणे स्वच्छ होतो. मग त्यानंतर कोण कितीही रंग लावला तर आपल्यावर रंग लागणार नाही, कारण ऑलरेडी आपला जो रंग आहे त्या रंगात तुम्ही रंगलेले असणार. मग बाहेरचा रंग आपल्याला काही इफेक्ट करणार नाही, बाहेरचा रंग आपल्याला काही फरक पडणार नाही, कारण आपण सर्व रंगाला ॲक्सेप्ट केलेला असतो. मग तेव्हा असं नाही म्हणणार की हे रंग मला नको, ते सर्व रंग आपलेच. सर्व रंगाला सामावून घ्यायची आपली क्षमता असते त्यावेळेस. मग त्या रंगाच्या उधळणला आपण उत्सव सारखं मनवतो, एक सेलिब्रेशन सारखं आपण त्याचा आनंद घेतो. होळी खेळण्यामध्ये माझ्या मते सायकोलॉजिकली कारण तर हेच असणार की त्या दिवशी जसं तुम्ही सर्व रंगाला ॲक्सेप्ट करता, आनंदाने, फक्त नाही आनंदाने ॲक्सेप्ट करता. कोणीही कितीही रंग लावला तरी, आपला ओळखीचा राहो अनोळखीचा राहो, कितीही रंग लावला तरी आपण सर्व रंगांना आपल्यात सामावून घेतो, लावून घेतो आनंदाने. त्याच प्रकारे आपल्या जीवनात आपल्याबद्दल कोणीही काहीही बोललं, कितीही बोललं तर ते सर्व आपण ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्टन्स जो आहे तो फार महत्वाचा आहे, फार म्हणजे फार महत्वाचं आहे. ॲक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे आपण. आपण जर ॲक्सेप्ट केलो तर एवढं आपलं मन शांत होऊन जातं. आपण जर रिॲक्ट करत गेलो तर आपल्या मनाचे ताणतणाव वाढतो, त्या व्यक्तीबद्दल आपला द्वेष वाढतो, राग वाढतो. जसं होळीमध्ये फोर्सफुली आपल्याला रंग लावलं, मग आपण रागाने येतो, मग रागाला तर अजून जास्त रंग लावलं जातं आपल्याला, कारण समोरचा ओळखतो की हा व्यक्ती ॲक्सेप्टेबल नाही आहे. अजून रंग लाव, 4 लोकांना घेऊन अजून रंग लावणार, अजून तुम्ही रागाला तर अजून 8 लोकांना गोळा करून अजून रंग लावणार. मग शेवटी आपण काय करणार, ठीक आहे बोला काय लावायचं लाव. जेव्हा ह्या पोझिशनमध्ये आपण असतो की काय लावायचं लाव, ती व्यक्ती ते झुंड घेऊन गपचूप निघून जातो, कारण हा व्यक्ती आता ॲक्सेप्टेबल आहे, रंग लावून घ्यायला तयार आहे. मग ह्याला आपण जास्त रंग लावून काय उपयोग नाही. नीट आहे का, जेव्हा आपण ॲक्सेप्ट असतो रंग लावून घ्यायला, लावा काय लावायचं लावा, ॲक्सेप्ट असतो, तेव्हा लोक तुम्हाला जास्त रंग लावणार नाही, थोडंसं लावणार, निघून जाणार. पण जेव्हा तुम्ही इग्नोर करत असता, मला लावून घ्यायचं नाही, लपत असता, पळत असता, तेव्हा तुम्हाला पकडून पकडून रंग लावला जातो. जेवढी लावायची त्यांची इच्छा असते त्याचं दुप्पट तिप्पट लावला जातो. ह्याच प्रकारे आपल्या जीवनात आपण जर इग्नोर करत गेलो, कोण काय ऐकवत असेल आपण त्याच्याकडे इग्नोर केलो, किंवा त्याला आपण बोलूच दिलं नाही, रिॲक्टच केलो, तर आपल्याला जास्त ऐकवलं जातं, जास्त बोललं जातं आपल्याविषयी. आपण जे नाही ते सुद्धा बोललं जातं. म्हणून आपण ॲक्सेप्ट करून जर म्हणलं की बा काय तुझं बोलणं आहे, बोल, मी ऐकून घ्यायला तयार,
मग तो व्यक्ती तेव्हा जास्त बोलणार नाही. जे खरं आहे तेवढं बोलणार, निघून जाणार. हे होळी जे आहे ते आपल्या जीवनाशी संबंधित आहे. सायकोलॉजिकली पूर्ण आपल्या जीवनाशी संबंधित, आपल्या मनाशी संबंधित आहे. म्हणून आपल्या जीवनात आपण कोण काही का बोलो, ऍक्सेप्ट करायला शिका. कारण समोरचा व्यक्ती जर खरं बोलत असेल तर आपल्यामध्ये आपण चेंजेस करून घ्यायला पाहिजे. तर समोरच्या व्यक्तीचं बोलण्यामध्ये काही तथ्यच नाही, मग ते काय, त्याला रिॲक्ट व्हायचं काय संबंध पण येत नाही. जे आपल्याबद्दल खरं आहे ते ऐकून घ्या आणि ते सुधरून घ्या. जे आपल्याबद्दल खोटं आहे ते काय सुधारायची काय गरजच नाही. हसत हसत आपण ऍक्सेप्ट करायला शिका. म्हणून होळी हा जो आहे, ज्याप्रमाणे आपण सर्व रंगाला ऍक्सेप्ट करतो, ऍक्सेप्ट करून लावून घेतो, आनंदाने लावून घेतो. त्याच प्रकारे जीवनात सर्व प्रकारचे लोक आहेत जे आपल्याला चांगलं वाईट मान सन्मान हे सगळं देत असतात, घेत असतात. हे पण आपण हसत हसत ऍक्सेप्ट करायला पाहिजे. इग्नोर केला, रिॲक्ट झाला तर आपल्याला अजून जास्त ऐकावं लागतंय, जास्त बोलणं ऐकून घ्यावं लागतंय, आपल्याबद्दल अजून जास्त निगेटिव्ह बोलले जातं. म्हणून ऍक्सेप्ट करा, एव्हरीथिंग ऍक्सेप्ट युअर सेल्फ. जे काय बोलतं ऍक्सेप्ट करत जा. मग आपण जर ऍक्सेप्ट करायचं जर कला शिकली तर समोरचा जास्त बोलणारच नाही. जर आपण रिॲक्ट झालो, इग्नोर केलो, वाचण्याचा प्रयत्न केलो तर आपल्याला अजून जास्त बोललं जातं. जसं होळीच्या दिवशी जर आपण रंगापासून वाचण्याचा जर प्रयत्न केलो तर समजा की तुम्ही जास्त रंगले जाणार, गरजेपेक्षा जास्त रंगले जाणार. कारण समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलं की हा वाचण्याचा प्रयत्न करू लागला रंगापासून, तर तो चारी बाजूने घेरून तुम्हाला जास्त रंग लागतात. ह्याच प्रकारे जीवनात आपण कोणाशी तरी वाचायचा प्रयत्न केलो, कोण काय बोललं तर ते नाही ऐकलं किंवा त्याला काहीतरी आपण रिॲक्ट केलं तर तो व्यक्ती काय करतो, त्याला जे बोलायचं आहे ते तर बोलणारच, 4 लोकांना गोळा करून अजून आपल्याला जास्त ऐकवणार, आपली चूक अजून जास्त काढणार. म्हणून होळीमध्ये जसं तुम्ही सर्व रंगाला ऍक्सेप्ट करता तसं तुमच्या जीवनात सर्व इमोशन, सर्व भावना, जे काही बोलतात लोक, चांगले वाईट, आपल्याबद्दल बघा सर्वजण वाईटच बोलतात असं नाही, किंवा सर्वजण चांगलेच बोलतात असं नाही. आणि तुम्ही असं समजू नका की वाईट बोलणारे आपले नाहीत आणि चांगले बोलणारे आपले आहेत. चांगले बोलणारे सुद्धा आपले नाहीत किंवा वाईट बोलणारे सुद्धा आपले नाहीत. हे त्यांचं मत आहे आपल्याबद्दल. तुम्ही काही लोकांशी जर चांगलं वागलं असेल ते तुम्हाला चांगले बोलतील, तुमच्या काही लोकांशी वागणूक जर नीट नसेल ते आपल्याला वाईट म्हणतील. म्हणून लोकांचे जे बोलणं आहे चांगलं किंवा वाईट आपल्याबद्दल, त्याच्यावरती जाऊ नका. कारण ते तुम्ही नाही आहात, तुमच्याबद्दल त्यांनी मांडलेलं ते मत आहे. म्हणून जे लोक तुम्हाला चांगले म्हणतात ते वाईट म्हणायला सुरुवात करतील, ह्याला वेळ लागणार नाही. आणि जे तुम्हाला वाईट म्हणत होते, काही एखादा प्रसंग असेल की ते तुम्हाला चांगलं म्हणायला सुरुवात करतील. म्हणून ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आणि जे चांगले बोलतात ते आपले समजू नका आणि जे वाईट बोलतात ते परके समजू नका. हे परके नाहीत, हे आपले नाहीत. हे फक्त काय आहेत, आपल्याबद्दल त्यांचे जे मत आहे ते मत ते मांडू लागले. त्यामुळं जे आपल्याला चांगले म्हणतात त्यांचंही ऐका आणि जे आपल्याला वाईट म्हणतात त्यांचंही ऐका. सर्व ऍक्सेप्ट करा आणि ॲनालिसिस करा, सेल्फ ॲनालिसिस. स्वतः जरा पडताळून पहा की कोण खरं बोलाले, कोण खोटं बोलाले. आणि जे लोक खरं बोलत असेल आपल्याबद्दल, आपल्यामध्ये काहीतरी दोष असेल, काही सुधार करायचा असेल तर ते सुधारून घ्या. जसं रंग सगळं लावणं झालं, आपण रात्री संध्याकाळी स्वच्छ
स्वच्छ आंघोळ करून घेतो, सर्व रंग आपण काढून टाकतो, स्वच्छ धुवून काढतो. तसं आपल्या अंतर्मनात जे काही असेल, गुण दोष असेल आपले, की समोरचे बोललेत, काहीतरी दोष आहे आपल्यामध्ये, तर ते काढायचा प्रयत्न करा. ते जे दोष आहे आपल्या मनात, अंतर्मनातून स्वच्छ करा. मग तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद आहे. तुमचं आयुष्य 7 रंगाचं उधळण आहे. सप्तरंगी तुमचं आयुष्य होत जाणार. मग रोज होळी असणार. वर्षाला एका दिवशी होळी, तो रंगाची उधळण झाली, पण तुमच्या आयुष्यात रोजच होळी असणार. हे जे आहे, जिथवर मला समजतो, तो होळीचा एक सायकोलॉजिकली भाग, म्हणजे मनावर कसा परिणाम होतो, मन कसं ठेवायला पाहिजे, हे जिथवर मला कळतं ते मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण आपलं अंतर्मन स्वच्छ करूया. कोणत्या पद्धतीनं? ॲक्टिव्ह माइंड थेरपी ह्याच्यानं सुरुवात करूया. तर सर्वजण आपापले पोझिशन्स घ्यायचे आहे. थोड्या वेळात मी म्युझिक सुरुवात करणार आहे. जसं म्युझिक सुरू होईल तसं सुरुवात करायचं आहे सर्वांनी.